छत्रपती संभाजीनगर पोलीस आयुक्तालयाच्या वतीनं वेगवेगळ्या विभागाची पोलिसांची भरती सुरू आहे। कारागृह पोलिसांची भरती या ठिकाणी छत्रपती संभाजीनगरच्या विभागीय क्रीडा संकुलमध्ये या ठिकाणी घेण्यात येते। आजची पोलीस भरती पुढे ढकलली आणि त्याचं कारण फार इंटरेस्टिंग आहे आणि ती नोटीस या ठिकाणी लावण्यात आलेली आहे की आजची जी शारीरिक मोजमापन व मैदानी चाचणी करिता बोलवण्यात जे उमेदवार आले त्यांना सूचना दिली आहे। आजची जी भरती आहे ती उद्या या ठिकाणी सकाळी 9 वाजता विभागीय क्रीडा संकुल इथं करण्यात येईल असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे आणि कायदा आणि सुव्यवस्थेच्या कारणास्तव ही आजची जी भरती आहे ती या ठिकाणी पुढे ढकलण्यात आल्याचं या ठिकाणी सांगण्यात येतं आहे। आणि जी माहिती मिळते आहे त्यानुसार मुख्यमंत्र्यांचा आज दौरा आहे आणि त्यासाठी पोलिसांची कुमक लागणार आहे आणि त्यामुळे पोलीस भरतीसाठी जी या ठिकाणी मनुष्यबळ लागणार आहे ते मनुष्यबळ मात्र त्यांच्याकडे नाही आणि त्यामुळे हे जे वेगवेगळ्या भागातून आलेत, कुणी अकोल्यावरून आलंय, कुणी नाशिकवरून आलंय, ह्या सगळ्यांना मात्र मनस्ताप या ठिकाणी सहन करावा लागतोय। कुठून आला आहे आणि काय कारण तुला सांगितलं, इथं आल्यावर काय पाहायला मिळालं? मी लातूरहून आलेलो आहे। माझं नाव इबिते संतोष धोंडीबा आहे आणि मोबाईलवर मेसेज वगैरे काही नव्हता। अगोदर आमचं ग्राउंड होतं 9 जुलैला। 9 जुलैला आल्यानंतर पावसाबद्दल पुढे ढकलण्यात आलं म्हणजे 2 तारीख दिली होती आम्हाला। मग 2 तारखेला आम्ही इथं आल्यानंतर आम्हाला इथं सांगणार आहे तर कोण नव्हतं, परंतु तिथं गेटला सूचना वाचलो आम्ही। सूचना वाचलो, आता आम्ही ग्राउंड दिल्याशिवाय परत तर जाऊ शकत नाही। 3 तारीख दिली होती म्हणजे आता 3 तारीख आहे म्हणजे 3 तारीख मग इथं येऊन विद्यार्थ्यांनाच विचारलो, मी मुलांना विचारल्यावर असं उद्या होणार आहे आपली भरती आणि आज तिथं नोटीस लावलेली आहे, तीच वाचलो आम्हाला पण माहित नाही कशाबद्दल रद्द केलं। उद्या। तुम्ही कुठून आला? आम्ही राहुरीवरून आलोय। माझं नाव तेजस कारभार पिसा। आम्ही 9 तारखेला आलतो, पावसामुळे ती भरती रद्द झाली। आम्हाला 2 तारीख देण्यात आली। आम्ही 1 तारखेला काल रात्री इथं आलो, त्यावेळेस आम्हाला कळलं का 3 तारीख दिली, मग त्याच्यामुळे आज आम्ही इथंच राहिलो। मग आता नाहक मनस्ताप हा सगळा? हा। तुम्ही कुठून आला? जळगावून आलो। बरं, काय तुम्हाला कळलं इथं आल्यावर? उद्या 2 तारखेला जे ग्राउंड आहे ना ते आता 3 तारखेला सांगताय बाकीचे 3 तारखेला, मग आज ते बी दुपारून सांगताय संध्याकाळपर्यंत इथंच राहावं लागेल। उद्या बी 2 दिवस खाया प्यायचे सगळे बांधव होता इकडे। इथं टॉयलेट बंद आहे, टॉयलेट बी बंद आहे, टॉयलेटची सोय बंद आहे, इथं टॉयलेट बंद करून ठेवली। तुम्ही कुठून आलाय? जळगावून आलो आम्ही। आम्हाला ना कळवण्यात ना मेसेज टाकला ना काही नाही, कशालाच माहिती नाही, फक्त टेलिग्रामवर एक मेसेज टाकला। ते कोणाला विद्यार्थ्यांना आज बोलवण्यात आलं होतं? 2000 होते 2000। मग आता सकाळी गर्दी होती, आता कुठे गेले? आता बाकीचे कुठे गेले, बाकीचे रूमवर गेले, बाकीचे घरी गेले, रात्री घरी गेले कॅन्सल झाल्यामुळे। गावाकडून यायला आम्हाला 2-2 हजार खर्च करावा लागते सर एक वेळेस यायला। आमचं गाव इथून 300-350 किलोमीटरवर आहे। 2-2 हजार आम्ही आता गरीब भाव म्हणून तर भरती बघायला लावू की जर आमच्याकडे तेवढे पैसे असते तर कशाला भरती बघितलो असतो आम्ही। तेवढे खर्च करून आम्हाला सतत यायला इथं आम्हाला कसं परवडणार? ठीक आहे, निश्चित आपण पाहतोय की या विद्यार्थ्यांना नाहक मनस्ताप या ठिकाणी सहन करावा लागला आहे आणि अशा प्रकारची नोटीस या ठिकाणी पोलीस आयुक्तालयाच्या वतीनं लावण्यात आलेली आहे। कारागृह पोलिसांची ही भरती होती, मात्र ही भरती या ठिकाणी आज रद्द करण्यात आली आहे आणि त्याचं कारण जे समजतं आहे ते मुख्यमंत्र्यांचा दौरा आहे आणि त्यामुळे त्यांच्या बंदोबस्तासाठी मोठ्या प्रमाणावरती कुमक या ठिकाणी लागते आणि खरं तर काही संघटनांनी मुख्यमंत्र्यांचा दौरा अडवण्याचा इशारा दिला आणि त्यामुळे या सगळ्यांचा परिणाम भरती प्रक्रियेवरती झालाय आणि नाहक सर्वसामान्य जे भरती प्रक्रियेसाठी आलेले उमेदवार आहेत त्यांना मनस्ताप सहन करावा लागतोय। कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे, एबीपी माझा, छत्रपती संभाजीनगर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।